नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत की स्कॉलरशिप आपण कोणकोणत्या विभागाकडून प्राप्त करू शकतो. शिवाय स्कॉलरशिप करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी सामान्य माहिती की जी आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा अर्ज करताना बऱ्याचदा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. आज आपण स्कॉलरशिप प्रोग्राम संदर्भात वेगवेगळी माहिती पाहणार आहोत. मात्र ही माहिती पाहण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की स्कॉलरशिप बऱ्याच अंशी आपल्याला आर्थिक मदत म्हणून त्या ठिकाणी दिली जाते. मात्र ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न आपल्याला करावे लागतात ते प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून किमान तुम्हाला त्या बाबी किंवा त्या गोष्टी माहीत होऊ शकतात जे आपल्याला स्कॉलरशिप करताना किंवा स्कॉलरशिपसाठी आपल्याला बऱ्याचदा अर्ज किंवा डॉक्युमेंट जमा करताना ती होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, MahaDBT ही एक वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची की ज्या माध्यमातून आपल्याला अनेकदा अर्ज करावा लागतो किंवा स्कॉलरशिप त्या ठिकाणी प्राप्त करावी लागते. आता MahaDBT या वेबसाईटवर गेल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं की आपल्याला जर हायर एज्युकेशन म्हणजे जनरली आपण BEd किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट मॅट्रिक नंतरच्या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. जर पिवळ्या बाणाने त्या ठिकाणी डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन्स असं मी दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये स्कॉलरशिप कोणकोणते येतात किंवा त्यामध्ये क्रायटेरिया कोणकोणते आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष वेबसाईटवर जाऊनच त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. मात्र या हायर डिपार्टमेंट अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही आहे. शिवाय गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी दिलं जातं. जे विद्यार्थी माजी सैनिकांच्या म्हणजे विद्यार्थी ज्यांचे पालक सैनिक असतील, माजी सैनिक असतील तर अशांना सुद्धा आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी दिलं जातं. शिवाय शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबसाठी एकलव्य आर्थिक सहाय्य योजना आहे. राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती त्या ठिकाणी आहे. शिवाय गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिष्यवृत्ती आहे. शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती त्या ठिकाणी आहे. राज्य शासनाची दक्षिणा आधी छात्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. शासकीय संशोधन आधी छात्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाते. गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी दिलं जातं. शिवाय डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनासुद्धा त्या ठिकाणी आहे. आता कोणत्याही एका योजनेचाच आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो ही या ठिकाणी गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं प्रत्येक योजनेच्या आतमध्ये जाऊन आपण कोणत्या माध्यमातून स्कॉलरशिप प्राप्त करणं गरजेचं आहे हे माहिती करून घेणं. शिवाय जर विद्यार्थी सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी जनरली BEd किंवा ग्रॅज्युएशन नंतर कोणकोणत्या स्कॉलरशिपला आपल्याला फायदेशीर आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटकडून आपल्याला अधिक आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी मिळतं अशाच विभागाकडून आपल्याला आर्थिक मदत जी आहे किंवा स्कॉलरशिप जी आहे ती प्राप्त करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. शिवाय इतरही स्कॉलरशिप आहे परंतु आपल्याला या ठिकाणी मर्यादा असल्यामुळं डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनकडून आपल्याला जे काही प्राप्त होऊ शकतं त्याची माहिती या अनुषंगाने दिलेली आहे. आता ही स्कॉलरशिप प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती सुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही आपले सरकार MahaDBTवर जाताल तेव्हा लॉगिंग टू ॲप्लिकेशन फॉर्म आहे बाणाच्या खाली आणि खरं तर ॲप्लिकेशन ॲक्सेप्टिंग जे आहे न्यू असेल किंवा रिन्युअल असेल 23-24साठीची सुरुवात जी आहे ते 11 ऑक्टोबरपासूनच सुरुवात झालेली आहे आणि अनेक विद्यार्थी त्या संदर्भात सुद्धा डॉक्युमेंटची जुळवणूक जी आहे किंवा डॉक्युमेंट जमा जे आहे ते त्या ठिकाणी करत आहे. आता ही वेबसाईट आपल्याला माहीत झाली की या वेबसाईटवरून आपल्याला अर्ज जे आहे ते करावे लागतात. मात्र अर्ज करण्यापूर्वी जर असं बऱ्याचदा होतं की स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना किंवा त्या समयी आपल्याजवळ एखादे डॉक्युमेंट्स उपलब्ध नाही तर आपण कमीत कमी MahaDBTवर जाऊन आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकतो आणि त्या अर्जाला जतन अर्थात सेव्ह आपण करू शकतो. जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा डॉक्युमेंट कालावधीमध्ये म्हणजे जी काही मर्यादा असेल किंवा जी व्हॅलिडिटी असेल त्यामध्येच आपण पुन्हा ते अपलोड करू शकतो. म्हणजे किमान तुमचे निम्मे काम जे आहे आणि वेळेची बचत जी आहे त्या अनुषंगाने होऊ शकते. आता हे करत असताना आपल्याजवळ डॉक्युमेंटची जी आहे ते कोणकोणते असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड किंवा कॉलेज ॲडमिशन रिसिप्ट, कॉलेज ID कार्ड, मार्कशीट ऑफ SSC, मार्कशीट ऑफ HSC, त्यानंतर प्रिव्हियस इयर मार्कशीट, त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट्स, इन्कम सर्टिफिकेट ओरिजिनल जर करंट इयर फ्रॉम तहसीलदारकडून असेल तर म्हणजे ते आवश्यक आहे. हॉस्टेल सर्टिफिकेट जर आवश्यक असेल तर, गॅप सर्टिफिकेट जर आवश्यक असेल तर,
कारण गॅपच्या सर्टिफिकेट संदर्भात सुद्धा हा एक नियम आहे. 5 आणि 5 वर्षापेक्षा जास्त जर कालावधी झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा व्यक्तींना स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिली जात नाही, कारण इतका मोठा खंड जो आहे स्कॉलरशिपसाठी चालत नाही. त्यानंतर बँक पासबुक जे आहे ते सुद्धा असणं गरजेचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते सुद्धा आवश्यक आहे आणि याच्या सगळ्या प्रती त्या अनुषंगाने त्या वेबसाईटमध्ये किंवा त्या योजनेमध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, रेशन कार्ड आणि हँडिकॅप सर्टिफिकेट्स या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठरणार आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं की बँक खात्याशी जर तुमचा आधार जर लिंक नसेल तर एक प्रकारे मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या बँक खात्याशी आधारसुद्धा लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या लिंकसोबत तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर देत आहात तो सुद्धा त्या ठिकाणी अटॅच असणं महत्त्वाचं आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती, सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्यात आधार सीड असणे गरजेचं आहे. तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जमा होण्यास व्यत्यय येत आहे. अशा विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात. खाते उघडण्यासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे असं म्हटलेलं आहे. मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड जर उपलब्ध असेल तर आणि शिष्यवृत्ती ॲप्लिकेशन क्रमांक जर असेल तर. इंडिया पोस्ट पेमेंट किंवा ही संदर्भात सूचना यासाठी आहे की ही एक सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळं तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे अटॅच त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपच्या संदर्भात एक प्रायमरी माहिती, जेणेकरून आपल्याला पुढील कारवाई करताना या माहितीचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.